तेव्हाच सुरू होते जेव्हा मनुष्य भगवत स्वरूप होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय, 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे. तेवी मी झाली संभवे भक्ती माझी. 15.5 नंबरचं सोनं 24 कॅरेटचं सोनं असेल, त्याच्यात मिसळायचं असेल तर 24 कॅरेटच पाहिजे. हिनकस असेल तर त्याच्यात ते मिसळत नाही. तसं भगवान परमात्मा म्हणतात, मी झाल्याशिवाय माझी भक्ती करता येत नाही. म्हणून आपण जी भक्ती करतो ती साधन भक्ती आहे. पण संत जी भक्ती करतात, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गुलाबराव महाराज यांची जी भक्ती आहे, ही भक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती, ज्याला शिव होवनी शिव यजिजे, शिवम भूत्वा शिवम यजे, ती भक्ती. आणि जनक महाराज या ठिकाणी तुमच्या आमच्या करता हा प्रश्न विचारतात. माझं आज भाग्य उदयाला आलं, तुम्ही मला भेटले. एक संत भेटणं कठीण आहे, 9 योगेश्वर भेटले. आणि म्हणून दुर्लभो मानुषो देहो देहि नाम क्षण भंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. मनुष्य देह दुर्लभ आहे. तुम्ही म्हणाल इतकी माणसं दिसत आहेत, दुर्लभ कसं काय? दुर्लभ आहे कारण मनुष्य देह माणसाला सहजासहजी प्राप्त होत नाही. मनुष्य देह प्राप्त होण्याकरता पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, सुकृत दुष्कृत समान समिते पाविजे कर्मभूमी, तेची जे पडे विषमी ते स्वर्ग गामी का नरकी. पुण्य जास्त झालं स्वर्गाला जातो, पाप जास्त झालं नरकाला जातो. आणि पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य देह. तुम्ही तराजू घ्या आणि तराजू मध्ये कुठली वस्तू अशी दोन्ही समान टाकायचा प्रयत्न करा. समान टाकायचं लवकर होतं का? होत नाही. एक कुठलं तरी पारड जड होतं, जास्त होतं. तसं पाप आणि पुण्य जे आहे ते दोन्ही समान होणं कठीण आहे. आणि समान झाल्यानंतर मनुष्य देह मिळतो. नाथ महाराजांनी इथे एक शंका घेतली. नाथ महाराज म्हणतात, मग सर सगळ्यांचं पाप पुण्य समान आहे, मग सगळ्यांचं जीवन सारखं का नाही? आता पाप पुण्य समान म्हटल्यानंतर सगळ्यांचं पाप पुण्य समान आहे, मग सगळ्यांचं सुख सारखं पाहिजे, सगळ्यांचं दुःख सारखं पाहिजे. काहींच्या जीवनात जास्त सुख, काहींच्या जीवनात जास्त दुःख, अशी विषमता का झाली? समान कर्मी नरदय जोडे, तरी समजता समबुद्धी न घडे, त्या समा माझे विषम गाडे, जेने पडे ते ऐका. सगळ्यांची बुद्धी सारखी का नाही? जर पाप पुण्य सगळ्यांचं समान आहे तर सगळे ज्ञानेश्वरीला काय येत नाहीत, सगळे कथेला काय येत नाहीत, सगळे नामस्मरण का करत नाहीत? काही चांगलं वागतात, काही वाईट वागतात, असं का? म्हणजे पाप पुण्य तर सगळ्यांचं समानच आहे. मग काहींच्या जीवनात सारखं दुःखच दिसतं, काहींच्या जीवनात सुखच दिसतं, असं का झालं? एकनाथ महाराजांनी त्याची संगती सांगितली. म्हणजे समानच असतं पाप पुण्य, पण त्या पाप पुण्यामध्ये थोडा फरक असतो. काहींच्या जीवनामध्ये असा पापाचा दगड असतो आणि पुण्य असतं चारा चुरा. पापाचा एक महाचिरा, पुण्य जोखनी चारा चुरा, समान आलिया तुळा भारा, येणे जन्मी
ठेवणारा दृढ पाप बुद्धी. पापाचा चिरा आहे, मोठाच्या मोठा दगड आहे, आणि इकडून चारा चोरा पुण्य गोळा करून तेवढेच मापाचं पुण्य झालेले आहे. पण पापाचा दगड असल्यामुळे, जास्त पापाची तीव्रता असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये पापबुद्धी जास्त असते, दुःख जास्त असतात. काय म्हणलं मी किशोर महाराज? विषयचा कळतोय का नाही? म्हणून एकनाथी भागवत कुठं कोणी सांगत नाही. का? डोकं चालवावं लागतं, जास्त ताण द्यावा लागतो, आणि ऐकणारे ऐकत नाही. पण सांगितल्याशिवाय सुरू होणार नाही. आणि काहींच्या जीवनामध्ये पुण्य जे असतं, त्या पुण्याचा दगड असतो मोठा चांगला चिरा, आणि पाप थोडंफार असतं, आणि ते सगळं मिळून एकसारखं होतं. अशा माणसांच्या जीवनात पुण्यबुद्धी जास्त असते. एकाचे पुण्य अत्यंत थोर, पाप लहान सहान एकत्र, करुणी जोकिता तोळाभार समान साचार जे होय. ऐशेनी कर्मे जे जन्मती, त्याशी पुण्यावर येती प्रीती, पुण्य पाप दोन्ही जडती, ते नित्य मुक्ती पाविजे. असा हा नरदेह जो आहे तो दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह मनुष्याला लवकर प्राप्त होत नाही. देही दुर्लभ आहे.